हॅलो एव्हरीवन, मी अर्चनाज मेकओव्हरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा मेकअप लुक हा तुम्ही बघू शकता. एकदम सॉफ्ट सटल मेकअप लुक मी आज तुम्हाला दाखवणार आहे, जो तुम्ही कुठल्याही पार्टीमध्ये करू शकता. किंवा जर तुम्हाला पिंक कलरचा कोणताही आउटफिट तुम्ही घालणार असाल तर तुम्ही हा मेकअप लुक करू शकता. आजचा मेकअप खूप अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. जे प्रोडक्ट सगळ्यांकडे अवेलेबल असतात अशा अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये मी आज तुम्हाला हा मेकअप लुक दाखवणार आहे. आणि विशेष म्हणजे आजचा हा मेकअप लुक हा पूर्ण मी लाईट गेली होती, त्या लाईट गेलेल्या याच्या परिस्थितीमध्ये मी पूर्ण हा मेकअप लुक केलेला आहे. तर तुम्ही विचार करू शकता की हा मेकअप लुक बिना लाईट मध्ये मी केलेला आहे तरी हा इतका सुंदर होऊ शकतो. तर तुम्हीही हा मेकअप करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सो इथे मी माझं स्किन प्रिपरेशन करून घेतलेले आहे आणि आता मी लावत आहे प्रायमर लावून झाल्यानंतर मिनिमम 30 सेकंड्स आपल्याला वेट करायचा आहे. आणि त्यानंतर इथे मी डार्क शेडचं कन्सिलर लावणार आहे. माझ्या स्किनवर डार्क सर्कल, डार्क स्पॉट असल्यामुळे मी डार्क शेडचं कन्सिलर लावते. तुमच्या स्किनवर जर असं काही नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. पण जर तुमच्या स्किनवर असं डार्क सर्कल, डार्क स्पॉट असतील तर तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा, जेणेकरून तुमचा बेस हा ग्रे पडणार नाही. तर इथे मी जसं सांगितलं की लाईट गेली होती, त्यामुळे मला खूप घाम येत होता. त्यामुळे मी घाम टिश्यू पेपरने पुसून कन्सिलर लावत होते. आणि संपूर्णपणे मी पूर्ण फेसवर जिथे जिथे स्पॉट्स आहेत तिथे मी कन्सिलर लावत होते. आणि त्यानंतर मी इथे ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने पूर्ण कन्सिलर ब्लेंड करून घेणार आहे. आणि मी आज यूज करत आहे मेबेलिनचं फाउंडेशन, की जे प्रत्येकाकडे असतं. इथे माझा शेड आहे 332. तुमचा जो शेड असेल तुमच्या स्किनला मॅच होणारा तुम्ही तो लावू शकता. आणि मी इथे पॅलेटमध्ये घेऊन थोडंसं अमाऊंटमध्ये ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने टॅप टॅप करत सगळं पूर्ण फेसवर मी फाउंडेशन अप्लाय करणार आहे. आणि त्याच्याच ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने पूर्ण फेसवर फाउंडेशन ब्लेंड सुद्धा करणार आहे. आणि नेकला विसरायचं नाहीये, फाउंडेशन लावायला नेकला देखील लावायचं आहे आपल्याला फाउंडेशन, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघता त्याप्रमाणे. फाउंडेशन पूर्णपणे ब्लेंड करून झाल्यानंतर मी इथे क्रीम ब्लशचा यूज करणार आहे. आणि ब्युटी ब्लेंडरच्या बॅक साईडने जिथे राऊंड शेप असतो त्या साहाय्याने त्याला ब्लेंड करणार आहे. आणि आता इथे मी माझं पूर्ण बेस सेट करण्यासाठी यूज करत आहे कॉम्पॅक्ट पावडर, जो की मेबेलिनचाच आहे. तर माझा जो पिझ्झा पफ आहे त्याच्या साहाय्याने मी पूर्ण माझ्या फेसवर कॉम्पॅक्ट पावडरने बेस सेट करून घेते. तर इथे मी माझं पूर्ण फेस कॉम्पॅक्टने सेट करून झाल्यानंतर वळूया आय मेकअपकडे. तर त्यासाठी मी इथे लावत आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर माझ्या पूर्ण आयलिडवर. आणि त्यानंतर त्याला ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने पूर्ण ब्लेंड करून घेणार आहे. इथे तुम्हाला कन्सिलर जास्त वाटत असेल, पण जसं जसं मी मेकअप करेल जसं जसं तो सेट होईल तसा तो पूर्ण नॅचरल असा दिसेल. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून झाल्यानंतर इथे पावडरने पूर्ण आईज पुन्हा एकदा सेट करून घ्यायची आहे कॉम्पॅक्ट पावडरने. त्यानंतर मी इथे एक डार्क पिंक शेडचा आय शॅडो घेऊन माझ्या जो आय लायनर आपण जसं लावतो त्या पद्धतीने एक छोटा पेन्सिल ब्रश घेऊन लावणार आहे. दोन्ही आईजवर मी तसंच करणार आहे. आणि त्यानंतर हा लाईट पिंक शेड घेऊन छोटा फ्लफी ब्रश घेऊन जो डार्क पिंक शेड लावला होता त्याने तो मी पूर्ण ब्लेंड करणार आहे आयलिडवर. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता त्याप्रमाणे जास्त वर नाही जायचं आहे आपल्याला, फक्त क्रीज लाईनपर्यंतच आपल्याला ब्लेंड करत जायचं आहे. आणि त्यानंतर हा लाईट ब्राऊन शेड घेऊन मी माझ्या आयजचे जे कॉर्नर आहे तिथे असं व्ही शेपमध्ये पूर्ण माझा हा शेड ब्लेंड करून घेणार आहे, जेणेकरून पूर्ण आय शॅडो चांगले मर्ज होतील आणि नॅचरल असं लुक तयार होईल. आणि मी इथे एक पिंक कलरचा जो शिमर शेड असतो
तो इथे मी माझ्या इनर कॉर्नरला लावणार आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा एक फ्लफी ब्रश घेऊन सर्व आय शॅडो चांगले एकमेकांमध्ये मर्ज करून घ्यायचे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची क्रीज लाईन दिसणार नाही. त्यानंतर इथे लावते आय लायनर. मी आज इथे विंग लायनर काढणार नाही आहे, सिम्पल असं आय लायनर जे सगळ्यांना जमेल असं आय लायनर लावते. त्यानंतर मस्कारा. त्यानंतर आयब्रो पेन्सिलने माझे आयब्रो फिल करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता माझा पूर्ण मेकअप झाल्यावर लाईट आलेली आहे. आणि मेकअप करण्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे ते म्हणजे टेक्निक. तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करा, स्वस्त महाग, पण टेक्निक महत्त्वाची आहे. त्यानंतर इथे मी कॉन्टोरिंग करून घेते. पावडर कॉन्टोरिंग करणार आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो पावडर कॉन्टोरिंगच करायचं असतं. त्यासाठी मी इथे पावडर कॉन्टोरिंग करताना एकदम हलक्या हाताने करायचं, जेणेकरून ते नॅचरल दिसेल. असं ज्याप्रमाणे नॉज कॉन्टोरिंग देखील करत आहे. त्यानंतर लावत आहे ब्लश. इथे मी क्रीम ब्रश लावलं होतं, त्याला सेट करण्यासाठी इथे मी पावडर ब्लश लावते. आता मी इथे लिप लायनर लावणार आहे आणि त्यानंतर लिपस्टिक लावून माझा मेकअप लुक पूर्ण कंप्लीट करणार आहे. तर हा होता माझा आजचा लुक. माझा आजचा लुक तुम्हाला कसा आवडला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. विशेष म्हणजे लाईट नसताना मी हा मेकअप केलेला आहे, तरीसुद्धा हा मेकअप खूप टिकलेला आहे आणि खूप सुंदर असा मेकअप झालेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही जसा मेकअप बघता त्यापेक्षाही सुंदर असा हा फ्रंटने जर तुम्ही बघताल तर खूप छान असा मेकअप झालेला आहे. तर हा मेकअप जर तुम्हाला शिकायचा आहे तर तुम्ही देखील हा मेकअप घरी ट्राय करून बघू शकता. आणि जर ट्राय केला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. आणि हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये देखील नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.